नाही इंद्रा, अरे कन्फ्युजन वाढतंय या सगळ्यात. सर तू अरे आधी मला दीपिका मॅडमशी बोलू दे, मग बघू आपण. काकू साळगावकर, तू इथे कसं काय? नाही म्हणजे मगाशी तू घरी म्हणाला होतास ना की तुला कंपनीत जायला उशीर होतोय म्हणून. मी ते कंपनीतच चालला होता तो, पण ते बँकेचं काम आलं म्हणून आम्ही इकडे आलो. हो हो का? नाही म्हणजे नेमकी कसली कंपनी आहे रे तुझी? अकाउंट, कंपनीचं अकाउंट उघडायचं ना बँकेत, त्यासाठी आलोय आम्ही. हो, अकाउंट उघडण्यासाठी. अच्छा, अकाउंट ओपन करायचंय का? मग अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारा फॉर्म इथे मिळत नसणार ना? हे रिकव्हरीचं काउंटर आहे नाही का? हो, मी फॉर्म घेऊन येतो. आलोच मी. मॅडम, कंपनीचं अकाउंट उघडायचंय, त्यासाठी पैसे किती भरावे लागतील? हा म्हणजे मी जाऊन एटीएम मधनं काढून पण आणतो, सांगा ना. आणि आधार कार्ड नंबर इथेच भरायचा ना मॅडम? आता लपवाछपी करून काहीच उपयोग नाही. आईला आपल्याबद्दल सगळं कळलं. अरे इंद्रबाई, कसं काय आज इथे कुठे? अरे वा, फॅमिलीला घेऊन आलात? वा, चांगलं आहे चांगलं आहे. मग कसं चाललंय वसुलीचं काम? ठीक आहे इंद्रबाई, येतो. हा, तुम्ही आता आहात ना, तोपर्यंत कोणाच पाठवत नाही. साळगावकर, काय विचार केला होता मी तुझ्याबद्दल आणि काय निघालास तू? तुला काय वाटलं तू गुंड आहेस हे कळाल्यानंतर हे तुमच्या प्रेमाला परवानगी देतील? देशपांडे सरांचा लाडका विद्यार्थी आहेस ना रे तू. आई, तू प्लीज गुंड नको ना म्हणूस त्यांना. असं ग्लास मध्ये बोट बुडवून पाणी देतात का कोणी? अहो एवढी कंजूसपणा कशाला करताय तुम्ही? पैसे देऊन एखादी पाण्याची बॉटल आणा ना मग. अरे जा, जाऊन पाण्याची बॉटल घेऊन ये. हे घेऊन जा. अरे बोला ना, का खोटं वागलात असं? का लपवून ठेवलं आमच्यापासून? आई, मी तुला सांगितलं ह्या मागे खूप कारण आहेत. आणि हे बघ, ते गुंड नाहीये. तू प्लीज समजून घे आम्हाला. दिसताच आहे ते. आणि आता तर माझे डोळे उघडल्यामुळे आणखी स्पष्ट दिसतंय मला. आता तो माणूस आला होता, तो काय म्हणाला? काय इंद्रा भाई, कसं चाललंय वसुलीचं काम, नाही का? आणि आता तर त्या वेटरला मारायला उठला होता हा.
हो ना साळगावकर? दीपू, सत्य कितीही लपवून ठेवलं तरी एक ना एक दिवस ते जगासमोर येतच. दीपू, तुला अजूनही कळत नाहीये का? बाबा अशा गुंडाबरोबर तुला लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत अगं. मला गुंड म्हणालात ना तुम्ही काकू? आहे मी गुंड. मी करतो वसुलीची कामं, प्रसंगी मारामारीही करतो. पण दीपिका मॅडमवर असलेलं माझं प्रेम खोटं नाहीये. देशपांडे सरांचा लाडका विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी इंद्रजित साळगावकर, गोल्ड मेडलिस्ट इंद्रजित साळगावकर ह्या मार्गाला लागला. त्यामागे तशी कारण आहेत काकू. मी लहान असतानाच माझे बाबा गेले. आईने एकटीने घर सांभाळलं. खूप कष्टाने आम्हाला लहानाचं मोठं केलं. हळूहळू आमच्या गरजा वाढत गेल्या. आम्ही मोठे झालो आणि आईला एकटीने सगळं हँडल करणं खूप कठीण जायला लागलं. मला सगळं डोळ्यांसमोर दिसत होतं. अजून काही पर्यायच नाहीये हे मला कळलं. घराची जबाबदारी मला घ्यावीच लागली आणि त्यासाठी लागलो मी या मार्गाने. कारण फक्त इतकंच होतं की माझ्या आईला, माझ्या लहान भावंडांना काही कमी पडता कामा नये. काकू, अजून माझ्या आईला देखील माहित नाहीये की मी वसुली एजंट आहे. ही अशी मारामारीची कामं करतो. ही गोष्ट लपवली मी तिच्यापासून. माहितीये का? कारण हे कळल्यावर तिला खूप त्रास होईल. माझ्या आईपासून मी ही गोष्ट लपवली. दीपिका मॅडमने तुमच्यापासून, सरांपासून ही गोष्ट लपवली कारण ह्यामागे आमचा हेतू फक्त इतकाच होता की आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. तुम्ही मला गुंड म्हणालात ना? म्हणा, हरकत नाही काकू. पण आम्हाला तुम्हाला इतकंच सांगायचंय की आम्ही सगळं खरं खरं सांगणारच होतो. इंद्राजी प्लीज, तुम्ही ना आधी असं स्वतःला गुंड म्हणणं बंद करा. तुम्ही नाही आहात गुंड. तुम्ही खूप चांगले आहात, मला माहितीये ना. आई प्लीज आम्हाला समजून घे. काय समजून घेऊ? तुमच्या दोघांचं प्रेम कितीही खरं असलं तरी बाबा या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. आयुष्यभर तत्व पाळत जगलेला माणूस येतो. साळगावकर गुंड आहे हे कळल्यानंतर ते कधीच हे नातं मान्य करणार नाहीत. दीपू, मला असं वाटतं की बाबांचा विचार करून तरी तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब राहण्याचाच निर्णय घ्या. आई, आई, तुम्ही म्हणताय ते सगळं खरं आहे. देशपांडे सरांना आम्हाला देखील दुखवायचं नाहीये आणि म्हणूनच अजूनही आम्ही योग्य वेळ यायची वाट बघत होतो. दीपिका मॅडम आणि माझ्या नात्याबद्दल देशपांडे सरांचं काय म्हणणं असेल हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.
पण आई, तुम्ही देखील मला ओळखता. तुमचं देखील काहीतरी मत असेलच ना माझ्याबद्दल. मग तुम्ही सांगा आई, दीपिका मॅडम आणि माझं नातं तुम्ही मान्य करा. माझ्या मताला काहीही किंमत नाहीये साळगावकर. पण एकच सांगते साळगावकर, सानिका आणि कार्तिकच्या वेळी हे मरणाच्या दारातून परत आले. आता जर त्यांना तुमच्या प्रेमाबद्दल आणि तू गुंड असल्याबद्दल कळालं तर त्यांना केवढा मोठा धक्का बसेल. आणि आता त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. मी हात जोडते तुझ्या पुढे, दीपू पासून लांब राहा. आई, आई, एवढी कोथिंबीर पुरे आहे ना? मी चहा गरम करू का आपल्या दोघींसाठी? आपण चहा घेऊया. आई, बोल नका माझ्याशी. तेव्हा मला माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. पण अगं पण काय दीप, हे बरं आहे, म्हणजे तुझी चूक झाली आहे तुला कळतंय, पण ती चूक सुधारण्यासाठी तू काय प्रयत्न करतेस? तू त्या साळगावकरशी नातं तोडलंस का? अहो, आपल्या दीदीला उष्णतेचा त्रास होतो ना, म्हणून तिच्यासाठी तांदळाचे लाडू केले. जाता जाता तिच्याकडे देऊन जाल का? हो, देतो ना. बाबा, मी एक काम करते, आता बँकेत जाणार आहे ना मी, तर ऑन द वे दीदीच्या घरी जाते आणि तिला हा डब्बा देते. तुम्ही नका टेन्शन घ्या.
अगं हे सावकाश. अहो बाबा, मी काय आता लहान नाहीये आणि मी काय पडणार नाहीये, लहानपणी पडले होते तशी. नका टेन्शन घेऊ. तू मोठी झाली असलीस तरी आमच्यासाठी लहानच आहेस आणि लहानच राहणार, समजलं? हो, पण मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांना सावधच राहावं लागतं. कारण मुलांचा तोल कधी जाईल ते काही कळत नाही. काय कसली पुस्तकं आहेत? काय बँकेची परीक्षा देणार आहेस की काय? हो, म्हणजे आता माझी नोकरी परमनंट होईल ना, त्यामुळे काही परीक्षा द्यायच्या आहेत, त्याचीच तयारी करायची. आणि मध्ये मी एक ऑनलाईन कोर्स सुद्धा केला होता. अगं हो, तो कोर्स पूर्ण केला त्याचं पत्र आलं होतं ना. मालती, साखर आहे? भरव तिला. अगं भरव. हो, तुझे आई वडील म्हणून आम्हाला अत्यंत आनंद आहे की तू काही ना काहीतरी नवीन शिकत असतेस आणि त्याच्याबद्दलच्या परीक्षाही देतेस. बाबा, तुम्हीच म्हणता ना, माणसाला परीक्षा कधीच चुकत नाही, त्या द्याव्याच लागतात. आणि आयुष्य ह्या ना त्या मार्गे ते घेतच असतं. दीपू, तू कितीही मोठी झालीस ना तरी आई वडिलांचे संस्कार आणि शिकवण अजून विसरली नाहीस आणि आयुष्यभर तू विसरणार नाहीस याची खात्री आहे मला. बरं बाबा, मी येते आता. ऐक, काहीही झालं तरी त्या गुंडापासून लांब राहायचं. काही ते गुंड नाही आहेत. दीपू, मी जेवढं सांगतेय ना तेवढं ऐक. त्या माणसापासून लांब राहायचं. गुंड हा गुंडच असतो. मी निघते, उशीर होईल ना तर. दीपू, आणखी कितीही उशीर झाला तरी रिक्षानी नाही तर बसनी यायचं. खाजगी वाहनाने यायचं जायचं नाही, समजलं?